नमस्कार मित्रांनो. मुंबईच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात रिया पहिल्यांदाच आपल्या मोठ्या काकाच्या घरी म्हणजेच समीर काका घरी राहायला आली होती. रिया 21 वर्षाची होती आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी ती कोल्हापूरहून मुंबईत आली होती. समीर काका 40 वर्षाचे होते. दिसायला रुबाबदार आणि स्वभावाने अतिशय शांत होते. ते एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पहिला दिवस होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. रिया खिडकीत उभी राहून मुंबईचा पाऊस बघत होती. समीर काका ऑफिसमधून आले. त्यांचे कपडे थोडे भिजले होते. काय गं रिया, कसं वाटतंय मुंबईत? त्यांनी हसून विचारलं. काका खूप छान, पण थोडी भीती वाटते या गर्दीची, रिया लाजत म्हटली. समीर काकांनी तिच्या डोक्यावर हात ठेवलं आणि म्हटले, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत घाबरायचं काहीच कारण नाही. त्या स्पर्शात एका वेगळीच उभं होती, जी रियाला प्रथमच जाणवली. समीर काका अविवाहित होते, त्यामुळे घरात फक्त ते दोघेच राहायचे. हळूहळू रिया आणि काकांमध्ये मैत्री होऊ लागली. काका तिला मुंबई दाखवायला घेऊन जायचे. मरीन ड्राईव्हवर बसून समुद्राच्या लाटा बघताना त्याच्या गप्पा तासनतास चालायचा. एका दिवशी संध्याकाळी रिया स्वयंपाकघरात चहा बनवत होती. काका तिथे आले आणि तिला मदत करू लागले. दोघांचे हात चुकून एकमेकांना स्पर्श झाले. रियाच्या अंगावर काटा आला. तिने काकाकडे बघितलं. तुझं चहा खूप छान असतो रिया, काका हळूच म्हटले. रिया फक्त हसली, पण तिच्या मनात वेगळीच धाडधूड लागलं होतं. तिला काकांमध्ये फक्त एक नातेवाईक नाही तर एक आधार आणि एक आकर्षित करणारा पुरुष दिसू लागला होता. एका शनिवारी रात्री मुंबई खूप पाऊस पडत होता. वीज गेल्यामुळे संपूर्ण घर अंधार होता. रिया घाबरून आपल्या खोलीतून बाहेर आली आणि काकांच्या खोलीत गेली. काका तिथेच बसले होते. काका, मला भीती वाटते, रिया म्हटली. काकांनी तिला जवळ घेतलं आणि सोफ्यावर बसवलं. मी आहे ना सोन्या, घाबरू नकोस. अंधारात दोघांच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. रियाने आपलं डोकं काकाच्या खांद्यावर ठेवलं. काकांनी तिच्या हातात हात घेतला. तो क्षण अतिशय रोमॅन्टिक होता. दोघांनाही माहीत होतं की हे नातं जगाच्या नजरेत वेगळं आहे, पण त्यांच्या मनात प्रेम मात्र निखळ होतं. काका, तुम्ही लग्न का नाही केलं? रियाने विचारलं. कदाचित मला तुझ्यासारखीच कोणीतरी हवी होती, काका मजेशीर पण गंभीरपणे म्हटले. त्या रात्रीनंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं. ते एकमेकांची काळजी घेऊ लागले. ऑफिसमधून येताना काका रियासाठीच तिचे आवडते मोगऱ्याचे गजरे घेऊन यायचे. रियाही काकांच्या आवडीनिवडी जपायची. त्यांच्यातील रोमांस हा शारीरिकतेपेक्षा मानसिक आणि भावनिक जास्त होता. डोळ्यांनी बोलणे, एकमेकांच्या हाताला स्पर्श करणे आणि पावसात एकत्र भिजणे यातच त्यांना सुख मिळत होतं. मुंबईच्या गर्दीत त्यांचं हे चिमुकलं जग खूप सुंदर होतं. मुंबईच्या त्या पावसाळी रात्रीनंतर समीर काका आणि रियाच्या नात्यात एक कमालीचा बदल झाला होता. आता त्यांच्या संवाद फक्त औपचारिकता नव्हती, तर एका हक्काची ओढ होती. समीर काका कामावरून घरी येताना फक्त रियाच्या आवडीचे खाऊच नाही, तर तिच्या चेहऱ्यावर हसू येईल अशा छोट्या गोष्टी करू लागले होते. एका दिवशी समीर काकांनी रियाला विचारलं, रिया, तुला गेटवे ऑफ इंडिया फरफटक मारायला आवडेल का? रियाच्या डोळ्यात चमक आली. तिने छानशी निळी साडी नेसली आणि काकांसोबत बाहेर पडली. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना काकांनी तिचा हातात हात घेतला. आजूबाजूला हजारो लोक होते, पण त्या दोघांचं मात्र फक्त एकमेकांचे अस्तित्व जपणं होतं. रिया, तू आपल्यापासून या घराला घरपण आलं, काका हळूच फुटफुटले. रियाने फक्त त्याच्या हातावर आपली पकड घट्ट केली होती. तो स्पर्श सर्व काही सांगून जात होतं. पण प्रत्येक प्रेमकथेत काहीतरी अडथळे येतातच. कोल्हापूरहून रियाच्या आईवडिलांचा फोन आला
की ते त्यांच्या लग्नासाठी मुलं बघत आहेत. हे ऐकून रिया पूर्णपणे खचून गेली. तिला समीर काकाशिवाय कोणाचाही विचार करणं शक्य नव्हतं. रात्री जेवताना रिया गप्प होती. तिच्या डोळ्यात पाणी पाहून समीर काका अस्तव्यस्त झाले. काय झालं रिया? का रडतेस? काका घरून लग्नासाठी विचारत आहेत. मी तुमच्याशिवाय कोणाशीच लग्न करणार नाही, ती हुद्दके देत म्हटली. समीर काका शांत झाले. त्यांना माहीत होते की समाज या नात्याला सहजासहजी स्वीकारणार नाही. पण त्यांना रियाच्या डोळ्यातील प्रामाणिक प्रेम पाहिलं होतं. त्यांनी तिला जवळ घेतलं आणि शांत केलं. तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. समीर काकांनी धाडसी निर्णय घेतला. त्यांनी स्वतः रियाच्या गावी जाऊन तिच्या वडिलांशी म्हणजे स्वतःच्या भावाशी बोलण्याचे ठरवले. सुरुवातीला घरात खूपच मोठा वाद झाला. नातेवाईकांनी विरोध केला. पण समीर काकांनी स्पष्ट केलं की वय किंवा नातं यापेक्षा एकमेकांचं आधार आणि साथ महत्त्वाची असते. मी रियाला आयुष्यभर जपणार. समीर काकाच्या आजवरचा स्वभाव आणि त्याचा प्रामाणिकपणा पाहून हळूहळू घरच्यांना विरोध मावळला. शेवट सर्वांना संमतीने समीर आणि रियाचा विवाह सोहळा पार पडला. आज रिया आणि समीर काका पुन्हा मुंबईच्या त्याच मरीन ड्राईव्हवर बसले होते. पण आज रियाच्या कपाळावर समीर यांचा नावाचा कुंकू होता. बघ ना समीर, मुंबईचा पाऊस आजही तसंच आहे, रिया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हटली. समीर काकांनी हसून तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हटले, हो, पण आज हा पाऊस फक्त आपल्या प्रेमाची साक्षी देते. अशा प्रकारचे एक आगळेवेगळे पण निखळ प्रेमाची ही हृदयस्पर्शी कथा मुंबईच्या अथांग समुद्राच्या साक्षीने पूर्ण झाली. तर धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.